आणि आता चालतोय सोमेश्वर मंदिराच्या ठिकाणी जातोय आपण. सोमेश्वर मंदिर कसं आहे हे पाहण्यासाठी खूप एक्साइटमेंट लेवल. एंट्रन्स असावा पहिला, जो पहिल्यांदा इथे एंट्रन्स होता बघा. Hey, hi. I'm Pankaj Kamble. I work at Soul Traveling, and we at Soul Traveling we are known for our trips, tours, and trails. We are known for our heritage walks, culinary trails. नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मी अमित वेंगुर्लेकर स्वागत करतो आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण आलो आहोत कुर्डी, म्हणजे सावर्डेम जो डॅम आहे तिथे एक कुर्डी म्हणून गाव आहे. जो गावाचं त्या विशेष म्हणजे हा गाव ओपन होतो डॅमचं पाणी सुकल्यानंतर, म्हणजे मे महिन्याच्या 10 ते 15 तारीखनंतर हा गाव ओपन होतो. ह्या गावाचे विशेष आहे आणि इथे एक मंदिर आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात कुर्डी हा गाव, जो गाव ओपन होतो, म्हणजे त्या गावातलं जे मंदिर आहे किंवा तिथली काही जागा आहेत त्या डॅमचं पाणी सुकल्यानंतर लोकांना पाहायला मिळतात, तिथे जायला मिळतं. तर तिथे आपण जाणार आहोत. अशा म्हणजे अद्भुत अशा ठिकाणी आपण जाणार आहोत. तर हा व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सगळं पाहायला मिळेल. तर कुर्डी गाव कुठे आहे काय हे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला याचं पूर्ण डिटेल्स मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. थँक्यू मित्रांनो. आता उष्णता वाढल्यामुळे सगळीकडेच पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर असंच एक हे सांगेम तालुक्यातील कुर्डी हे गाव उष्णता वाढल्यामुळे तसेच पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे हे गाव पुन्हा एकदा नजरेस पडतं. तर हे गाव 1980च्या दशकात पाण्याखाली जाऊन, म्हणजेच धरणाचा साठा पाण्याचा साठा वाढल्यामुळे हे गाव पाण्याखाली गेलं होतं. तर इथल्या लोकांना स्थलांतरित करण्यात आलं होतं. तर इथली जवळजवळ 30,000 लोकसंख्या असणारं हे गाव स्थलांतरित करण्यात आलं होतं. तर आज आपण जात आहोत या वेगळ्या आणि अद्भुत अशा ठिकाणी, जिथे अजूनही लोक राहत होती. त्या घरांचे अवशेष आहेत. तसंच एक शिवमंदिर आहे आणि काही पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. दरवर्षी 15 ते 20 दिवसासाठी, एक महिनाही तुम्ही म्हणू शकता, हे गाव ओपन होतं आणि या गावामध्ये आपण जाऊ शकतो. काहीसा जंगलातला होऊन जाणारा हा रस्ता या गावापर्यंत जातो, म्हणजेच कुर्डी गावापर्यंत जातो. आता मागच्या काही वर्षांमध्ये इथे पर्यटक गर्दी करत आहेत. तर नक्कीच तुम्ही या, ही अद्भुत ठिकाण पहा, पण इथे कचरा करू नका, कारण नंतर हा भाग पुन्हा एकदा धरणामध्ये विलीन होणार आहे आणि इथे करणारा कचरा हा पुन्हा पिण्याच्या पाण्यासाठी डॅमला तुम्हाला अडचण निर्माण करणार आहे. तर नक्कीच इथे कचरा करू नका आणि करायला देऊसुद्धा नका. तर या, हे गाव पहा, एक ऐतिहासिक गोष्टीचे साक्षीदार व्हा. तर इथे येण्यासाठी ट्रॅव्हलिंगचे जे मार्ग आहेत ते प्रायव्हेट व्हेकल किंवा ट्रॅव्हल ग्रुप तुम्ही जॉईन करून इथे नक्की येऊ शकता. प्लस जर तुम्ही स्वतः येतात तर तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल घेऊन यावीच लागेल किंवा हायर व्हेकल घेऊन यावं लागेल. हे गाव सांगेम ह्या तालुक्यात आहे आणि हे गाव मडगाववरून पण जवळ आहे. तर नक्कीच साऊथ गोवातील या कुर्डी गावाला आता नक्की तुम्ही भेट देऊ शकता, म्हणजे मॉन्सूनच्या अगोदर.
ही तुम्ही पाहू शकता, ही जुनी घरं आहेत जी पाण्याखाली हे होऊन पूर्ण हे झालेली आहेत आणि त्यांचे काही अवशेष इथे उरलेले आहेत. हे बघा, आमची कुर्डी @ त्याच्यावर हे दिलेलं आहे. पूर्ण पाण्याचा एरिया तुम्ही पाहू शकता. इथे टुरिस्ट पण आलेले आहेत. काही जे इथे गाव होतं म्हणजे त्या गावाचे काही अवशेष इथे आहेत. तर इथे घरं आहेत जी पूर्ण तुटून फुटून गेलेली आहेत. म्हणजे इथे गावाचे काही अवशेष इथे आहेत. हे पूर्ण या तुम्हाला विलेजमध्ये पाहायला मिळतं. हा पूर्ण डॅमचा एरिया आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे पाणी काही ठिकाणी पाणी आहे आणि हे पावसाळ्यानंतर पूर्ण हे पाण्याखाली जाणार. हा बघा, इथून हे पाणी जातं आहे बघा, हे कसं पाणी गेलं इथून. त्याचप्रमाणे इकडे पण पूर्ण इथे हा पाण्याचा प्रवाह आहे. किती जुनं काम आहे आणि बघू शकता तुम्ही किती, मला वाटतं हे पोर्तुगीजच्या अगोदरचं असेल, किती शतकापासूनचं आय डोंट नो, पण बघा पहिल्याचं काय काम होतं ते. सर्व पाण्याखाली जातं. हे सर्व तुम्हाला पूर्ण प्रॉपरली पाण्याखाली जातं. तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरून पूर्ण पाणी जातं. हे दगड तुम्ही पाहू शकता जे वर्षाचे जवळजवळ 11 महिने पाण्याखाली असतात. नंतर पाणी सुकल्यानंतर पुन्हा इथे हे गाव ओपन होतं. एक अद्भुत अशी गोष्ट जी आपण आज पाहतोय, कुर्डी विलेज जे आहे साऊथ गोवामध्ये. आता आपण जातोय सोमेश्वर मंदिर. इथे शंकराचं एक स्थान आहे आणि ते मंदिर पण हा 1 महिना तुम्हाला पाहायला मिळतं. जेव्हा पूर्णपणे इथलं पाणी सुकतं डॅमचं, तेव्हा ते मंदिर ओपन होतं. त्या सोमेश्वर मंदिरच्या इथे आपण चाललोय आता. बऱ्यापैकी अंतर कव्हर केलं आहे आणि आता चालतोय सोमेश्वर मंदिराच्या ठिकाणी जातोय आपण. सोमेश्वर मंदिर कसं आहे हे पाहण्यासाठी खूप एक्साइटमेंट लेवल हाय झालेली आहे. डॅमचं पाणी सुकल्यानंतर एक गाव ओपन होतं, एक मंदिर ओपन होतं, एक चर्च ओपन होतं. त्याच्याप्रमाणे जुनी जी घरं आहेत जी अगोदर होती ती पाण्याखाली गेली आहेत आता डॅममुळे, त्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. असं हे युनिक गोव्यातलं ठिकाण साऊथ गोव्यात ते कुर्डी हा गाव युनिक आपल्याला पाहायला मिळतं. आपण म्हणतो देवाचं अस्तित्व म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे तुमच्या समोर एक उदाहरण आहे दगडातला गणपती बाप्पा. आणि दगडामध्ये गणपती बाप्पा आहे आणि हे पूर्ण एक बोलतात ना निसर्गाचं जे वरदान आहे ते ह्या डॅमच्या पाण्याखाली जाऊनसुद्धा हे असंच राहतं. त्याच्यानंतर ह्या गणपती बाप्पाच्या समोर हे बघा, त्याच्यासमोर बरोबर हे मंदिर आहे आपल्याला पाहायला मिळते समोर. हे जे समोर दिसतंय तिथे आपण आता चाललो आहे. हे
एंट्रन्स असावा पहिला, जो पहिल्यांदा इथे एंट्रन्स होता बघा. एक दीपमाळा आहे, त्याचप्रमाणे हे आहे मंदिर. असं आहे सुंदर मंदिर. श्री सोमनाथ कुर्डी, सांगे, गोवा. भोलेबाबाचं मंदिर. आतमध्ये आहे भोलेबाबाची पिंडी. पूर्ण डॅमचा व्ह्यू बघा मंदिरातनं कसा दिसतो. पूर्ण डॅमचा व्ह्यू पहा. इथे पूर्ण गाव असल्याचे पूर्ण अवशेष, म्हणजे जी पूर्ण पहिली जुनी घरं होती त्यांचे दगड, त्याप्रमाणे बघा घरं तुम्हाला पाहायला मिळतात. तुळस आहे दारासमोर. म्हणजे डॅम जाण्यापूर्वीचं हे गाव होतं, त्यानंतर ते डॅम झाला आणि हे गाव नंतर पाण्याखाली गेलं. इथल्या लोकांना पुनर्वसन करण्यात आलं. असं हे कुर्डी गाव. पण ह्याचं विशेष म्हणजे हे मे महिन्यातले काही दिवस तुम्हाला इथे व्हिजिट करून पाहायला मिळतं. म्हणजे ज्यांचं कोणाचं हे घर असेल ते पुन्हा आपल्या घराला व्हिजिट करून पाहू शकतात. हे बघा तुळस आहे, प्रॉपर घर आहे. प्रॉपर घराचा पूर्ण जो पाया आहे तो अजूनही तुमच्या समोर आहे. पायऱ्या आहेत. पूर्ण घर तुम्हाला पाहता येते. असं हे कुर्डी विलेज. आता तुम्हाला तिथे पण पाण्यात तुम्ही पाहू शकताय, तुळस दिसते तुम्हाला पाण्यामध्ये. म्हणजे तिथे सुद्धा एक घर होतं. अशा खूप ठिकाणी तुम्हाला तुळस, क्रॉस असं खूप काही पाहायला मिळतं आहे हे पाण्यातून वरती आल्यानंतर. म्हणजे हे प्रॉपर जे गाव आहे ते पाण्याखाली असून मंदिर तर तुमच्या समोरच आहे भोलेनाथाचं. खरोखर म्हणजे माणसाने एकदा या जागेला व्हिजिट करावं. एक काहीतरी वेगळं तुम्हाला पाहायला मिळतं आहे आणि खरंच सांगायला गेलं तर एक वेगळा अनुभव आहे तुमच्यासाठी हा, की खरोखरच माणसाने या जागेला व्हिजिट करावं. कारण हा एक वेगळा अनुभव आहे तुमच्यासाठी. आपण केदारनाथ करतो हे मंदिर जे तुम्हाला काहीच काळ, एक 15 ते 20 दिवसच तुम्हाला व्हिजिट करायला मिळतं, असं हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं आहे. यापेक्षा अजून वेगळं काही असू शकतं. काय असू शकतं वेगळं अजून? खूप काही कॅमेऱ्यात कॅच करून ठेवण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही अक्षरशः तुम्ही फोटो काढून दमाल इथे. खूप काही म्हणजे हिस्टॉरिक गोष्टी आहेत. खरंच म्हणजे हे पाहण्यासाठी आपण अशा ठिकाणी आलो आहे तर खूप शब्द नाहीत माझ्याकडे. नक्की कधीतरी व्हिजिट करा या ठिकाणी. गोव्यातलं कुर्डी हे गाव. So hey, hi. I'm Pankaj Kamble. I work at Soul Traveling, and we at Soul Traveling we are known for our trips, tours, and trails. We are known for our heritage walks, culinary trails as well. So we at Soul Traveling we do a lot of heritage background trails experiences. So anytime you're in Goa, please do get in touch with us. We do festival trails, we do seasonal trails, and we do daily experiences as well. We cover South Goa to North Goa as well in purpose of culinary, food, art, history as well. So anytime please get in touch with us, and yes, see you. लिहिलेले आहेत इथे, काही वर्ड लिहिले आहेत ते वाचूया आपण. देवान तुमका दिल्ला तुमचे नोय,
तर एक कुर्डी विलेज येथील चर्च कॅपेल. तर आज आपण एक्सप्लोअर केलं साऊथ गोव्यातील कुर्डी हे विलेज. आणि कुर्डी हे विलेजला जर तुम्ही येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्कीच मी डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. प्लस इथे येताना पाण्याची बॉटल काहीतरी खायला कॅरी करा, कारण इथे काहीही मिळत नाही. आणि तुम्हाला जवळजवळ 3 किलोमीटर जाण्यासाठी आणि 3 किलोमीटर येण्यासाठी 6 किलोमीटर टोटल चालावं लागणार आहे. तर भेटू अशाच एका इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.